प्रियकरासोबत मिळून केले पतीचे तुकडे तुकडे। नेमकं काय घडलंय त्या रात्री? मेरठ शहरात एक शांत घरात घडलेली ही घटना हादरवणारी होती। सौरभ एक साधा आणि प्रेमळ पती त्यांच्या कुटुंबासाठी कठोर मेहनत करत होता, पण त्यांच्या पत्नी मुस्कानच्या मनात काही वेगळंच सुरू होते। तिचे बाहेर प्रेम संबंध होते आणि त्या प्रेमाचा अडथळा सौरभ होता। त्यामुळे तिने आणि तिच्या प्रियकरांनी मिळून एक भयंकर कट रचला। घरी परतलेल्या सौरभ आणि कटांचा आराम। त्या रात्री सौरभ नेहमीप्रमाणे घरी परतला। त्याला कल्पनाही नव्हती की ती त्याच्या पत्नीच्या मनात काहीतरी भयंकर सुरू आहे। मुस्कानने त्याच्याशी हसून बोलण्याचा प्रयत्न केला, त्याला सहजपणे विश्वासात घेतले, पण प्रत्यक्षात तिच्या डोक्यात काहीतरी वेगळेच सुरू होते। तिने आधीच तिच्या प्रियकराला विशालला प्लॅन समजावून सांगितला होता। सौरभ झोपल्यावर हा कट अंमलात आणायचा होता। हत्येचा कट कसा रचला? रात्री अंधार पसरताच विशाल हळूच घरात शिरला। मुस्कानने आधीच दार उघडून ठेवले होते। दोघांनी मिळून सौरभला गाठले। आधी त्याला बेडशीटमध्ये गुंडाळले, त्याचे हातपाय बांधले। सौरभ झोपेतून जागा झाला। त्याने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण विशालने आधीच सुरी उगारली होती। मुस्कानने त्याच्या तोंडावर तकिया बांधला आणि विशालने थंड डोक्याने त्याच्या छातीत सुरी खुपसली। सौरभ तडफडू लागला। त्याच्या डोळ्यामध्ये विश्वास आणि भीती होती, पण त्याला वाचवायला कोणीही नव्हतं। काही क्षणातच त्याचा देह निष्प्राण झाला होता। शवाचे तुकडे आणि सुटकेस प्लॅन केला। मुस्कान आणि विशाल इतक्यातच थांबले नाहीत। त्यांना माहीत होते की जर पोलिसांनी सौरभचा मृतदेह सापडला तर ते लगेच सापडतील। त्यामुळे त्यांनी ठरवले मृतदेहाचे तुकडे करायचे। विशाल एका हॉटेलमध्ये कामाला होता, त्यामुळे त्याला मांस आणायचे कौशल्य होते। त्याने मोठ्या सुरीने सौरभचे मृतदेह लहान तुकड्यांमध्ये कापला। मुस्कानने हे सगळे प्लॅनप्रमाणे व्यवस्थित प्लास्टिकच्या एका खाली पाण्याच्या ड्रममध्ये भरले आणि शहराबाहेर कुठेतरी टाकण्यासाठी तयारी केली। त्यानंतर अचानक कटाचा भांडाफोड होतो। ही हत्या इतक्या काळजीपूर्वक आखली होती की कोणालाही संशय येऊ नये, पण काही दिवसांनी सौरभ बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबाला संशय आला। त्यांनी पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी तपास सुरू केला आणि हळूहळू धागे जोडले जाऊ लागले। सीसीटीव्ही फुटेज, फोन रेकॉर्ड आणि सौरभच्या मित्रांनी दिलेल्या माहितीमुळे मुस्कान आणि विशालवर संशय येऊ लागला। शेवट पोलिसांनी मुस्कानला अटक केली। ती आधी खोटे बोलत होती, पण जेव्हा पोलिसांनी कठोर चौकशी केली तेव्हा तिने सगळे उघड केले। विशालही लपून बसला होता, पण काही दिवसातच तोही सापडला। न्याय आणि शिक्षा। आज मुस्कान आणि विशाल तुरुंगात आहे। त्यांनी केलेला गुन्हा एवढा भयानक होता की न्यायालयाने त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे। सौरभचा मृत्यू केवळ एक कटाचा परिणाम नव्हता, तर प्रेमाचा विकृतीने घेतलेला एक जीव होता। समाजाला धडा। ही घटना समाजासाठी एक मोठा धडा ठरली। प्रेम आणि विश्वासाच्या नावाखाली असे गुन्हे घडू नयेत, यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे। जर कोणाला अशा संशयास्पद गोष्टी दिसल्या तर लगेच पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे। सौरभने आयुष्य गमावले, पण त्याच्या हत्येचा खरा चेहरा उघड करण्यासाठी न्यायालय आणि पोलिसांनी योग्य कामगिरी बजावली। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।